बऱ्याचशा लाडक्या बहिणींना नोव्हेंबर आणि डिसेंबरचा हप्ता हा मिळालेला नाही. तर अशा महिलांनी आपली ई-के-वाय-सी ही पूर्ण केलेली आहे. ई-के-वाय-सीमध्ये त्यांनी चूकसुद्धा केलेली नाही, परंतु त्यांना नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्याचा ₹1500 चा हप्ता हा मिळालेला नाही. तर अशा महिलांना अजूनही आशा आहे, की आपणास या महिन्यात नाही तर पुढच्या महिन्यात हे ₹1500 मिळतील. त्याचप्रमाणे राहिलेले सुद्धा हप्ते मिळतील या आशेवर बऱ्याच महिला या बसलेल्या आहे. त्याचप्रमाणे ज्या महिलांना नोव्हेंबर आणि डिसेंबरचा हप्ता हा मिळालेला नाही आणि याच्या अगोदरसुद्धा काही महिलांना काही हप्तेही मिळालेले नाही, तर अशा महिलांना सुद्धा एक आशा आहे की आपणास आज ना उद्या हा ₹1500 चा हप्ता आपणास मिळेल. परंतु अशा ज्या काही महिला आहेत त्यांना नोव्हेंबर आणि डिसेंबरचा असो किंवा यामागील जे काही हप्ते आहे हे मिळालेले नाही, तर अशा महिलांचा लाभ यामध्ये बंद करण्यात आलेला आहे. तर ज्या महिलांनी आपली ई-के-वाय-सी ही बरोबर केलेली आहे, परंतु त्यांना नोव्हेंबर आणि डिसेंबर या महिन्याचा हप्ता मिळालेला नाही, तर अशा महिला या योजनेमधून बाद झालेल्या आहे, अपात्र झालेल्या आहे. तर त्या कशा, की याचे एक प्रमुख कारण म्हणजे या महिलांचे वय एकतर 21 वर्षापेक्षा कमी आहे किंवा या महिलांचे वय हे 65 वर्षापेक्षा जास्त आहे. तर अशा ज्या काही महिला आहेत, तर अशा महिलांचा लाभ हा कायमचा यामध्ये के-वाय-सी केल्याच्यानंतर बंद करण्यात आलेला आहे. तर ई-के-वाय-सीच्या ज्या काही याद्या आहेत, या याद्या आपणास आपल्या गावातील ज्या काही अंगणवाडी सेविका असतील, त्यांच्याकडे आपणास त्या पाहायला मिळतील. तर यामध्ये बहुतांश अंगणवाडी सेविका आपल्याकडे याद्याच आल्या नाही, असे सुद्धा आपणास म्हणतील. परंतु सगळ्या अंगणवाडी सेविकांना काय केलेलं आहे, या याद्या पाठविण्यात आलेल्या आहेत. तर माझ्याकडे पण अशाच प्रकारची एक बीड जिल्ह्याची यादी आहे. तर ह्या ज्या काही याद्या आहे, त्या अशा प्रकारच्या आहेत. तर एक्सेल फाईलमध्ये त्या याद्या आपणास पाहायला मिळतील. तर यामध्ये ॲप्लिकेशन नंबर जो काही आहे तो दाखवला जाईल. त्यानंतर आधार नंबर, त्यानंतर नाव, त्यानंतर ॲड्रेस, पिनकोड, त्यानंतर डेट ऑफ बर्थ, मोबाईल नंबर, डिस्ट्रिक्ट, तालुका, विलेज अशा प्रकारे त्या एक्सेल फाईलमध्ये त्या याद्या आपणास पाहायला मिळणार आहेत. तर यामध्ये बहुतांश महिलांनी काय केलेले आहे, फॉर्म भरता वेळेस आपले वय 65 वर्षापेक्षा जर जास्त असेल तर अशा महिलांनी आधार कार्ड एडिट करून फॉर्म भरलेले आहे आणि आतापर्यंत त्या योजनेचा लाभ घेतलेला आहे. परंतु के-वाय-सी केल्याच्या नंतर या महिला यामध्ये काय झालेले आहे, अपात्र झालेल्या आहे. तर यामध्ये काही महिलांचा तोटा अशा प्रकारे सुद्धा झालेला आहे. कारण की काही महिलांचे वय हे 65 वर्षापेक्षा जास्त नाही, परंतु त्यांच्या आधार कार्डवर चुकीची डेट ऑफ बर्थही टाकण्यात आलेली आहे. तर आपण जर पाहिलं तर बहुतांश महिलांच्या आधार कार्डवर 1/1/1960, 50 किंवा कोणतीही एखादी जन्मतारीख असू शकते. तर 1/1 अशाच प्रकारे जन्मतारखा या आपणास बहुतांश आधार कार्डमध्ये पाहायला मिळत आहे. आणि यातील ज्या काही महिला आहे, पात्र आहे त्यांचे वय 65 वर्षापेक्षा जास्त नाही, परंतु आधार कार्डवर चुकीची डेट ऑफ बर्थ लागल्यामुळे ई-के-वाय-सी केल्याच्यानंतर अशा महिलांचा लाभ यामध्ये हा बंद झालेला आहे. तर यामध्ये बहुतांश लाडक्या बहिणींनी आपली ई-के-वाय-सी करताना काय केलेली आहे, चूक केलेली आहे. तर अशा महिलांसाठी ई-के-वाय-सीची साईट ही परत एकदा ओपन करण्यात आलेली आहे. तर यामध्ये बहुतांश महिलांनी आपली ई-के-वाय-सी ही पूर्ण केलेली असेल, परंतु ई-के-वाय-सी केल्याच्यानंतर आपणास राहिलेले जे काही हप्ते असतील, नोव्हेंबर असो, डिसेंबर असो किंवा जानेवारीचा असो, जानेवारीचा तर अजून मिळालेलाच नाही, परंतु यापुढील जे काही हप्ते आहे हे ई-के-वाय-सी केल्याच्यानंतर आपणास मिळतील असे नाही. कारण की आपले जर वय 21 वर्षापेक्षा कमी असेल आणि 65 वर्षापेक्षा जास्त असेल आणि ई-के-वाय-सी केल्याच्यानंतर आपण सुद्धा या योजनेत पात्र आहे की नाही ते तपासले जाईल. आपली जन्मतारीख ही आधार कार्डवरील जी काय आहे ती तिथे तपासली जाईल. कारण की यांनी जो काही डाटा घेतलेला आहे, हा डाटा सगळा आधार कार्डवरून फेच करून घेतलेला आहे. त्यामुळे आपल्या आधार कार्डवर जी जन्मतारीख आहे, तर आपण त्या जन्मतारखेमध्ये बसत असाल तर आपणास या योजनेचा लाभ मिळेल. तर पैसे न येण्याचे मुख्य कारण म्हणजेच आपले वय हे 21 वर्षापेक्षा कमी आहे. त्याचप्रमाणे आपले वय हे 65 वर्षापेक्षा जास्त आहे आणि इथे आपण पाहू शकतात की इथे ई-के-वाय-सी गव्हर्नमेंट एम्प्लॉय. तर अशा प्रकारच्या सेपरेट याद्या ह्या
आपल्या अंगणवाडी सेविकाकडे पाहायला मिळतील. तर ई-के-वाय-सी गव्हर्नमेंट ज्यांचे आहे म्हणजेच त्यांनी ई-के-वाय-सी करताना चूक केलेली आहे, तर अशा महिलांना आता ई-के-वाय-सी करण्याची परत एक संधी देण्यात आलेली आहे. तर पात्रतेचे जर निकष आपण पाहिले तर येथे महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असणे आवश्यक आहे. तर सर्व महिला या जवळजवळ महाराष्ट्र राज्याच्या रहिवासी आहेत. तर त्यानंतर राज्यातील विवाहित, विधवा, घटस्फोटित, परित्यक्त्या आणि निराधार महिला तसेच कुटुंबातील केवळ एक अविवाहित महिला. त्याचप्रमाणे किमान वयाची 21 वर्षे पूर्ण व कमाल वयाची 65 वर्ष पूर्ण होईपर्यंत. त्याचप्रमाणे येथे लाभार्थ्याचे स्वतःचे आधार लिंक असलेले बँक खाते असावे. तर हे सर्व महिलांनी आपले जे काही आधार लिंक आहे बँकेला केलेले आहे. त्याचप्रमाणे लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाखापेक्षा जास्त नसावे. अपात्रतेचे जे निकष जर आपण पाहिले की ज्यांच्या कुटुंबाचे एकत्रित वार्षिक उत्पन्न ₹2.5 लाख रुपयापेक्षा अधिक आहे, त्याचप्रमाणे ज्यांच्या कुटुंबातील सदस्य आयकरदाता आहे. तर ही सर्व माहिती आपणास पोर्टलवर पाहायला मिळेल.